शब्द लेबर म्हटल्या उपरांत आमकां कितें दिसता ज्याच्याकडे अक्कल ना तो लेबर. पण तुमका अक्कल नसलेल्या कॅटेगरीत घातल्या पहिली लेबर म्हणून. हांगासर सुशिक्षित ग्रॅज्युएट 12वी जाल्लेले 10वी जाल्लेले कितलेशेच आसात. पूण समावेश लेबर जालो. ज्यांना लेबर कॉन्ट्रॅक्ट सोसायटी म्हणून स्थापन केली आणि टेम्पररी स्टेटस म्हणून ज्यांना तुमका दिलो तेन्नाच्यान भवन मारपी हांव मनीस की कायद्यान टेम्पररी स्टेटस ह्या विशयाक काय जातना. टेम्पररी स्टेटस म्हणजे आयुष्यभर तुम्ही टेम्पररी उरल्यात आणि तुम्ही आता टेम्पररी स्टेटस आणलेले रेग्युलर मागतात. म्हणजे पळा तुम्ही एक गजाल लक्षात दवरा. तोपर्यंत झाले आमकां हांगा हिंसा करून मस्ती करून झगडे करून तोडफोड करून आमकां न्याय मेळोवपाचो आणि गरजूय ना. ज्या बाबासाहेब आंबेडकरान संविधान तयार केला कायदे तयार केल्या त्या कायद्या अंडर आमकां आमचो हक्क मेळपाक जाय. तुमकां तुमचो हक्क मेळपाक जाय. पूण तुम्ही जर 8 दीस संपादक गेले जाल्यार सगळी सिस्टम कोण म्हणटली मागीर तुम्ही टेम्पररी कॉन्ट्रॅक्ट स्टाफ म्हणून काम करपाक शकना. हो तुमचो हक्क. म्हणून त्या हक्काचो ज्या धाडसान हो आपलो हक्क म्हणपाक जाय ती ताकद ज्या पद्धतीने तुम्ही दाखोवपाक जाय ती अजून पर्यंत तुम्ही दाखोवपाक शकूंक ना. म्हणून आज ही परिस्थिती आहे. म्हाका दिसता जशें दोतोरान झालं ही एक शेवटची संधी लक्षात घ्या. ही निमणी संधी तुमकां. ह्याच्या फुडें तुमचो विचार जावचो ना. फुडें जे कोण नवे निवडून येतले तांकां आपल्या लोकांक भरपाक जाय. आयज पेपराचेर सगळीकडे जाहिरातबाजी जाल्ल्या गोवा स्टाफ सिलेक्शन कमिशनाची. पूण पेपर उगडशात जाल्यार डेली तुमकां एडवर्टायजमेंट दिसतलो कॉन्ट्रॅक्ट बेजीस आणि डेली एम्प्लॉयमेंटाचे जाहिराती येत आसात. कारण तुमच्या सारखे भुरगे थंय एप्लाय करतले तांकां हे सांगतले तुम्ही आतां भितर घुस तुका रेग्युलर करपाचे मागीर पळोवया हांव पळयता. आणि आमच्या भुरग्यांक फोटोवपाचे कामां सुरू आसात. ज्या एम्प्लॉयमेंटांतल्यान मनशाचे लायफ सेटल जावपाक शकना ताका एम्प्लॉयमेंट म्हणना. फाल्यां तुम्ही सगळे कन्सिडर घेतून आहात तुम्ही नोकऱ्यो करतात म्हणून रोजगार करता म्हणून. खरें म्हटल्यार तुम्ही बेरोजगार. रोजगार म्हटल्यार कितें की त्या नोकरेचेर माझे लायफ सेटल जावपाक जाय माझ्या फॅमिलीचे लायफ सेटल जावपाक जाय. ज्या नोकरेचेर लायफ सेटल जायना दॅट एम्प्लॉयमेंट कॅनॉट बी कन्सिडर एज फुल टाइम एम्प्लॉयमेंट. तुम्ही बेरोजगारीच्याच यादीत येतात. सो दोतोरान सांगला तशें संघटीत राहा आणि एक निश्चय करा कशा भियोन कितले दीस जगतले तुम्ही. भियोन जगपाची परिस्थिती नाहीच. आयज प्रत्येक गजाल ही हक्कान मागची पडटा. कोणूच खंयच्या जनावरांक तुम्ही पळयला कोण तरी हाडून फुडें ताका जेवण दिता ना. ताका धडपड करची पडटा. आणि आमी मनीस आमी अक्कल आसलेले मनीस आणि आमी वाट पळयतात कोण तरी हाडटलो आणि फुड्यान आमकां दवरतलो. फुड्यान कोण दवरचो ना. तुम्ही जर संघटीत रावन एकजुटीन ह्या फावटी एक निम्न प्रयत्न म्हणून जर सारखे दोतोरा फाटल्यान रावशात आणि कायदेशीर पद्दतीन जर हो विषय व्यवस्थित पद्दतीन जर वचात जाल्यार निश्चितपणान तुमकां यश मेळटलें. आणि ते यश मेळप काय ना हे तुमचेर आसा. फाल्यां तुमकां आयची मिटींग जाली पळय लायव्ह सुरू आसा मिटींग थंय पळयतले तूं असलें हजर फाल्यां तुमकां आफोन घेतले कितें जालें तुजें कितें जालें तुका करता म्हणून सांगला बघो कितें कॉल करता काय तुमी मागीर नाच जातली. तसल्यान जावपाचें ना. आतां मेरेन जी जी आंदोलनां यशस्वी जाल्यात त्या आंदोलनान त्या कामगारांनी पण केल्लो की कितें जाता तें आमी आंदोलन फाटी घेवचें ना. तो पण करपाची ताकद जर तुमच्यान आसा जाल्यार ते शक्य आसा. नाजाल्यार बेठे तुम्ही हांगा ह्या मिटिंगेन हजेरी लावं नाका. थंय मेळटा त्या टायमार वचून त्या आमदाराच्या आणि मंत्र्याच्या फाटल्यान पट्टे घालून नाचा. तुमची जाय ती कामां जातली. ही बायलां सुद्धा तुम्ही नोकऱ्यो करचे सोडून सेल्फ हेल्प ग्रुप म्हणून स्थापन करशात तुमकां जाय तें मेळटा. पूण स्वाभिमान मेळचो. गुलामी पद्दती पडटली. सो जागी जायात. खरेच तुम्ही आता हात वयर केले पहिले हात वयर करताना खूप जाणांक पळयलें हांवें. हात वयर केले म्हणून जायना. तकली तुमची आसा हाती बरोबर का फक्त हात वयर आसा. तकली दोन-तीन कडेन आसा. हात आणि तकली. हात म्हणजे काँग्रेसीचो हात न्हू. नाजाल्यार म्हणटले हातीक मत म्हणून सांगता तांकां काय म्हणून ना. हात म्हणजे हात आमचो वयर आसतले जाल्यार तकली हाता बरोबर आसा आमची काय ना तेचेर भान दवरा. संघटीत रावशात जाल्यार यश तुमचे निश्चित. आणि संघटीत रावपा खातीर आयचो दीस जो तुम्ही निवडला 14 एप्रिल हेच्या सारको दुसरो पवित्र आणि योग्य दीस आसपाक शकना. हांव पत्रकार म्हणून कायम कामगारां बरोबर आसलोच हेच्या फुडें आसतलो. पूण म्हाका कळोवपाचें कारण इतकी आंदोलनां हांवें पयलीं कशा पद्दतीन फूट पडटात कशा पद्दतीन आमदार मंत्री आपोवन घेतात कशा पद्दतीन वेगळी संघटना करतात तांकां कोण तरी दुसरो एक वकील दिता तो कोर्टान घाल म्हणून सांगतात. ह्यो सगळ्यो भानगडी राजकारणाचो भाग ह्यो आसाच. पूण राजकारण कितलें पडत आनी तुमचो विशय सुटावो करपाक तुमी कितल्या पद्दतीन काम करप हेचेर सगळें डिपेंड आसा. एकजुटीन एक बरी गजाल दोतोरान सांगली की तुमकां कोणूय सांगू जो मनीस तुमचो विशय सुटावो करता तेच्या फाटल्यान रावा. हांगा आनी बरी गजाली ना म्हाज्याच फाटल्यान रावा तेच्या फाटल्यान तुमकां जो मनीस तुमचे विशय सुटावो करता तेच्या फाटल्यान रावा. पूण विश्वास दवरतना अक्कल वापरा. फाटीं 20 वर्सां तुमकां खूब आश्वासनां दिली कोणी केली पूर्ण कोणीच करूं ना पूर्ण. कोण पूर्ण करू शकता आणि कोण पूर्ण करू शकना हे तरी समजपाची तुमची जाणीव जाय. सो बेस्ट ऑफ लक. म्हाकाय पळोवपाक जाय गोंयकार आमी खरेंच एकठांय रावन खंयच्याय पद्दतीन आतां एकठांय म्हटल्यार सगळ्या गांवांनी आयज एकजुटीचें दर्शन घडटा. म्हाका वचून तुमचो भुरगो विचार करता बायलां कोणूच हांगा येना उलोवपाक. आयज बायलांक अख्ख्या देशभरात बायलांचो जयजयकार सुरू आसा. 33% रिझर्वेशन मेळटा. सगळे आमदार मंत्र्याचे फेसबुक पोस्टाचेर पळयात महिला नारी वंदन. तुम्ही कोण नारी न्हू. आयज सगळे एज्युकेशन घरापर्यंत आंदोलन बायलां उलयतना तुम्ही पळयता आसतली. बायल ही शक्ती ह्या भुमीची
ही गोय भूमी जी आसा तिची मूळ सातेरी तुम्ही जागो जावची पडटली तेंकां न्हू. आणि म्हाका अजाप दिसता एकूय बायल हांगा येवन उलयना, दुसरे कडेन आमकां दादल्यांक जागो मेळना उलोवपाचो, आणि तुम्ही हांगा वगीर रावन कितें करपाक सोदता? कोण पळयतलो तुमकां? कित्याक कितकी वर्सां झगडटाल्यात, कितकी वर्सां त्रास सहन करतल्यात? तुमकां आघाडी मुखार वचची पडटली, तुमकां फुडाकार घेवचो पडटलो, जाल्यार तो विषय सुटावो जातलो. ते कितलेय जरी जावले न्हू बाकीचे जाल्यार तांकां त्या काडचे ना. ते 50% मतां तुमची आसात आणि आता 33% तुम्ही भितर घुसमून कितें परिस्थिती जातली ती विचार करा. आपली ताकद स्वतः समजून घ्या. तुम्ही स्वतःची ताकद जोपर्यंत समजून घेवच्यात ना तोपर्यंत हो विषय सुटावो जावचो ना. रडून रडून थोडे कपडे रिटायरूय जावन गेले. ताकूच दिसता म्हाका 20-20, 25-25 वर्सां सर्व्हिस करून रिटायर जावन गेले मनीस कितें करतले? 10 शब्द झाले, सॉरी. फक्त माझी इतकी इच्छा असा की एकजुटीन राहा, कसले डिफरन्स करू नका मनाकडे. कोण प्रेशर घालतलो, कोण फूड घालतलो, पळी पडू नका. खरे आखिर नशीब ठरयले दोतरा फाटल्यान रावपाचें, चल ठरयले कितें जाता तें जाता. अशें म्हणून जर तुम्ही एकजुटीन रावशात जाल्यारूच तुमकां विजय मेळपाक शकता. आणि खंयच्याच पद्दतीन खंयच्याच दबावाक बळी पडू नका. कितले दीस दबावाक बळी पडटले, कितले सोंसतले. सो इनाफ इज इनाफ. आणि त्याच्या खातीर डिवोशन जाय, समर्पण जाय, प्रामाणिकपणा जाय आणि झगडपाची जिद्द जाय. ती जर झगडपाची जिद्द तुमच्या भितर आसा जाल्यार ही गजाल जावपाकूच जाय. कायदेशीर मार्गान तुम्ही आता सरकाराक निवेदन दितले, तुमचे मागणे दवरतले, काय एका ग्रुपान तुमच्या पिटिशनूय घातलेले आसा. त्या हायकोर्टात पिटिशन आसा. हायकोर्टान म्हाका दिसता आता मार्चान केले तरी तिची लास्ट हियरिंग जाली, फुडें तेजे डेटूच येना. हे अशें कित्याक खातीर जाता? कारण थंय वचून सरकार ते थांबयता. आता हो योग्य वेळ आसा. 10 महिन्या उपरांत विधानसभेची निवडणूक आसा. विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळारूच राजकारण्याक भाषा कळटा. पूण ती शिकोवपाची जर तुमची तयारी आसा जाल्यार हे शक्य जातले. दुसरी गजाल तुम्ही हालींच्या तेंपार पळयली आसतली जी आंदोलनां जाली ती आंदोलनां पेटत लोक बसले म्हणून आंदोलनां यशस्वी जावना. त्या आंदोलनात त्या लोकांनी झगडपाची जिद्दय दाखयली आणि बुद्धीचाय वापर केलो. चिमलाचे आंदोलन ते कोर्टान झगडले, त्याच्यावर अशी केस तयार केली की सरकाराक आणि काय म्हणपाचे काय उलोवपूच ना. तांकां झग मारीत ते प्रोजेक्ट फाटी घेवचो पडलो. मीराबागचो विषय त्यांनी इतलो अभ्यास केलो त्या विषयाचो. पब्लिक हियरिंगाच्या टायमार त्यांनी अशा पद्धतीच्या प्रश्नांचो भडीमार केलो त्या ऑफिसरांकडे की ऑफिसरांकडे आणि उलोवपाक उत्तर सुद्धा ना. कारापूरचे आंदोलन त्याला दोतर भितर सक्रिय असा. त्या लोकांनी इतलो त्याचा अभ्यास केला त्या विषयाचो की सरकार त्याचे समर्थनच करपाक शकना. आणि तुमच्याकडे एवढो व्हडलो जजमेंट जजमेंट आसा तेतून क्लियर कट म्हटला की जो एम्प्लॉयमेंट कायम स्वरूपी आसा, सरकारचे कामकाज चलोवपाक कायम स्वरूपी ज्या एम्प्लॉयमेंटाची गरज आसा त्या एम्प्लॉयमेंटाक टेम्पररी आणि कॉन्ट्रॅक्ट स्टाफ भरपाक शकना, तर रेग्युलर स्टाफ भरपाक जाय. म्हणून तुम्ही एसेन्शियल सर्व्हिसाचे स्टाफ